पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, याच्या अगोदर आपण नवोदय मधील घटक क्रमांक 1 याच्यावर आधारित सर्व स्वाध्याय त्याचप्रमाणे उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्नाचं विश्लेषण करून घेतलेला आहे, प्रश्न सोडवलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये या तासिकेमध्ये नवोदयचा घटक क्रमांक 2 याच्यामधील 2.1 हा स्वाध्याय आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर 2.1 मधील पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा, 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे। जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत ₹54 असेल तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एकदम सोपं आहे, गणित समजून घ्यायचं आहे। तर काय दिलेलं आहे, 4 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गव्हाची किंमत ही कशी आहे रे, सारखी आहे। बघा, 4 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गहू याची किंमत कशी आहे रे, सारखीच आहे, म्हणजे दोन्हीची सारखीच असणार आहे। मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तर गव्हाची किंमत दिलेली आहे। 1 किलोग्राम गव्हाची किंमत ही किती आहे, ₹54 आहे। मग 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती होईल मित्रांनो, तर बघा 9 किलोग्राम गव्हाची किंमत बरोबर काय होईल, 9 गुणिले 54, 9 गुणिले 54 किंवा 54 गुणिले 9। मग बघा, 9 चौक 36 ला 6 हातचे आलेले आहेत 3, 9 5 45 आणि 3 48। मग 48 म्हणजेच ₹486 हे काय झालेले आहे, 9 किलोग्राम गव्हाची किंमत मिळालेली आहे। मग या ठिकाणी बघा, 9 किलोग्राम गव्हाची किंमत आपल्याला मिळालेली आहे ते आहे ₹846। त्यानंतर ही 9 किलोग्राम गव्हाची किंमत मिळालेली आहे। त्याच्यानंतर 4 किलोग्राम तांदळाची किंमत सुद्धा तेवढीच आहे मित्रांनो, म्हणजेच ₹486 आहे हे 4 किलोग्राम तांदळाची किंमत। पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की 8 किलोग्राम तांदळाची किंमत विचारलेली आहे। मग हे 4 किलोग्राम आणि खाली परत 4 किलोग्राम तांदळाची किंमत म्हणजेच 486, या सर्वांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे। मग बघा, सायंत्रिक 1808 हातचा आलेला आहे 1, 1808 हातचा आलेला आहे 1, त्यानंतर 8 त्रिक 24 आणि 1 25 ला 5 हाता आलेला आहे 2 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 2 मिळून होतात 14। म्हणजेच 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत जी आहे ही किती आहे मित्रांनो, ₹1458 आहे। आणि हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल, जर संख्या सम आहे, शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत। तर या ठिकाणी सर्वात अगोदर 8 ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, तर बघा, दशक आणि एकक या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो। मग या ठिकाणी शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत, तर ती पूर्ण संख्या ही 8 ने विभाज्य असते। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे तो याचं उत्तर असणार आहे। याचा पुढचा प्रश्न पाहूयात। एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल। बघा मित्रांनो, 1 मिनिट एक इंजिन काय करतं रे, एका मिनिटाला 95 लिटर पाणी उपसते। तर बघा, एका मिनिटाला किती पाणी उपसते, 95 लिटर पाणी उपसते। तर 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूयात। 60 गुणिले 1 बरोबर 95 गुणिले किती, अशा प्रकारचा गुणाकार हा या ठिकाणी करायचा आहे। आता या ठिकाणी किती, या ठिकाणी आपण x मानलं तरी चालतं किंवा प्रश्नचिन्ह दिलं तरी चालतं। मग आपल्याला या ठिकाणचं उत्तर काढायचं आहे, म्हणून काय करायचं, हे जे चिन्ह आहे हे एका बाजूला ठेवायचं आणि राहिलेले अंक दुसऱ्या बाजूला घ्यायचे। मग या ठिकाणी बघा, 14,060 याचा गुणाकार किती झाला, 14,060, आणि या ठिकाणी गुणाकारातलं जे 95 आहे हे कुठं घेतलं, या ठिकाणी घेतलं बरोबर या चिन्ह जे आहेत, किंवा या ठिकाणी आपण x मानलं, या x ची किंमत आपल्याला
मिळणार आहे, म्हणजे वेळ आपला निघणार आहे। मग या ठिकाणी बघा 95 आणि 60 याला कशानं भाग जातो, तर मित्रांनो याला 5 न भाग जातो। मग या ठिकाणी 5 न घालूयात, 5 1 5 आणि 5 9 45। त्यानंतर बघा 5 2 10 झाले, उरले 4, पुन्हा 40 झाले, 5 8 40। त्यानंतर 5 1 5 आणि 5 2 10। त्यानंतर 19 या संख्येनं जर 2812 या संख्येला भागलं तर ते उत्तर किती येतं मित्रांनो? बघा 19 1 19, एक भाग बसतो 148 चा, म्हणजे या ठिकाणी x बरोबर किती येणार आहे, तर ते येणार आहे 148 मिनिटे येतील। मग आता 148 मिनिटे हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। दोन संख्याची बेरीज 9,87,654 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? आता मोठी संख्या काढायची आहे। मग काय करायचं मित्रांनो असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला 9,87,654 आहे, याच्यामध्ये 20,100 मिळवायचे आहेत। मग या ठिकाणी बघा 20,100 म्हणजेच 100 हे काय केले, मिळवले। मग बघा 4 अशी 4, 5 अशी 5, 6 ने 1 7, 7 अशी 7, 8 2 10 0, हाताला 1 आणि 10। आता याची जी बेरीज आलेली आहे, या बेरजेलाच काय करायचं मित्रांनो, 2 न भागायचं, म्हणजे आपल्याला मोठी संख्या ही या ठिकाणी मिळणार आहे। मग काय केलं, 10,07,754 याला 2 न भागलं, मग बे 1 बे बे 5 10, त्यानंतर 0 शी 0 झाले 7, बे 3 6 उरला 1 झाले 17, बे 8 16 पुन्हा 1 उरला, बे 7 14 पुन्हा 1 उरला, बे 7 14। म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, तर बघा या ठिकाणी 5,03,877 हे याचं उत्तर असणार आहे। आणि हे उत्तर कुठं आलेलं आहे, तर हे उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते। एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते। 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? तर बघा या ठिकाणी मित्रांनो एका दिवसाला किती, 10 तास इंजिन चालतं। मग एका तासाला किती पाणी खेचतं, तर या ठिकाणी बघा 84,500 लिटर पाणी खेचतं। मग 10 तासामध्ये किती होणार आहे मित्रांनो, तर 10 तासामध्ये 8,45,000 लिटर पाणी हे खेचतं। मग यालाच काय करायचं आहे, तर 5 दिवसामध्ये, एका दिवसातलं आपण पाणी काढलेलं आहे, मग एका दिवसातलं पाणी काढल्यानंतर 5 गुणिले केल्यानंतर आपल्याला 5 दिवसामध्ये किती पाणी खेचेल ते आपल्याला निघणार आहे। मग 5 0 0 5 0 0 5 0 0, 5 5 25 ला 5 हातचे आलेले आहेत 2, 5 20 आणि 2 22 ला 2 हातचे आलेले आहेत 2, 8 5 40 आणि 2 42। म्हणजेच या ठिकाणी बघा मित्रांनो 42,25,000 लिटर पाणी हे इंजिन खेचणार आहे। मग 42,25,000 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे। याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत। 460 रुपयाला 23 मीटर कापड, 912 ला 38 मीटर कापड, 375 ला 15 मीटर कापड आणि 396 ला 18 मीटर कापड। तर वरीलपैकी सर्वात स्वस्त कापड कोणता आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे। मग या ठिकाणी बघा मित्रांनो प्रत्येक कापडाचा 1 मीटरचा भाव आपण काढून घेऊयात। मग पहिल्यांदा काय दिलेला आहे, तर 460 रुपयाला 23 मीटर कापड म्हणतं। मग या ठिकाणी भागिले 23 केलं, मग 23 1 23, 23 2 46, म्हणजे या ठिकाणी 20 रुपये प्रति मीटर हे कापड पडलं। त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे बघा, जो बी पर्याय आहे तो काय म्हणतो आहे, तर 912
रुपयाला 38 मीटर कापड पडलेला आहे। मग 912 भागिले 38 जर केलं तर या ठिकाणी बघा 38 एक 38 आणि 38 दोन्ही 76। मग 76 91 मधून जर 76 गेले तर 15 उरतात आणि 38 चौक 152 होतात। म्हणजेच या ठिकाणी 24 रुपये दराने हे कापड मिळालेलं आहे। त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे बघा 375 रुपयाला 15 मीटर कापड। मग 15 एक 15 15 दोन्ही 30 झालेले आहेत। त्याच्यानंतर 7 उरलेले आहेत मित्रांनो। 15 पाची 75 म्हणजे 25 रुपये दराने हे कापड झालेलं आहे। आणि डी जो पर्याय आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर 396 रुपयाला 18 मीटर कापड म्हणतं। मग 18 एक 18 18 दोन्ही 36 मग या ठिकाणी उरले 3 पुन्हा 18 दोन्ही 36 म्हणजे 22 रुपये मीटर या दराने हे कापड झालं। याचाच अर्थ जर ए पर्याय बघितला तर ए पर्यायातील कापड हे 20 रुपये मीटर या दराने भेटलेलं आहे। म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्यावर 1125 मिळतात, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, विनय काय करतो दररोज 3 तास काम करतो। असे किती दिवस काम केले 15 दिवस। मग 15 दिवस तर या ठिकाणी 15 दिवसाचे तास किती झाले हे आपण काढूयात। तर 15 त्रिक 45 तास होतात बघा। 15 त्रिक 45 होतात। मग 45 तासाकरिता त्याला 1125 रुपये मिळतात। किंवा हेच उदाहरण आपण कशा प्रकारे करू शकतो तर बघा 1125 हे रुपये मिळतात त्याला दररोज 3 तास प्रमाणे 15 दिवस म्हणजेच छेदामध्ये 3 गुणिले 15 अशा प्रकारे आपण करू शकतो। मग या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण 3 ने भाग घालूया। 3 एक 3 3 त्रिक 9 उरले 2 झाले 22। त्यानंतर 3 7 21 उरला 1 आणि 3 5 15 झाले। त्यानंतर याला आपण 15 ने भाग घालूयात। तर बघा 15 एक 15 15 दोन्ही 30 15 दोन्ही 30 झाले। पुन्हा 75 झाले मित्रांनो। 15 5 75 15 5 75 म्हणजे 25 रुपये हे प्रत्येक तासाला त्याला मिळालेले आहेत। आणि 25 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात। शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले। शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले। सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले तर बघा मित्रांनो, शुक्रवारी किती गेले 1250 लोक गेले। त्यानंतर शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले। याचा अर्थ 1250 गुणिले 3 एवढे लोक कधी गेले तर शनिवारी गेले। आणि या दोन्हीची मिळून किती लोक गेले अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। मग या ठिकाणी बघा 1250 अधिक 300 3 5 1505 हातचा आलेला आहे 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 3 1 3। काय करायची मित्रांनो या दोन्हीची ही बेरीज करूयात। 0 0 0 5 आणि 5 10 0 हातचा आलेला आहे 1 7 आणि 3 10 0 हातचा आलेला आहे 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे 5000 लोक हे काय झालेले आहेत सर्कस पाहायला गेलेले आहेत। म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो। याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा 2 संख्याची बेरीज 3,45,678 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या काढा। आता या ठिकाणी काय करायचं आहे मोठी संख्या काढायची आहे। मग काय करायचं तर दिलेली संख्या कोणती आहे मित्रांनो 3,45,678 आहे। या संख्येमध्ये दुसरी संख्या काय आहे 16,016 ने मोठी आहे। मग या ठिकाणी काय केलं 16,016 हे मिळवून घ्यायचं बघा। मग मिळवले मग 8 आणि 6 किती झाले ते झाले 14 हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 1 9।
त्यानंतर 606, त्यानंतर 5 आणि 6 1101, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 3. मग हे किती झाले? हे झाले मित्रांनो 3,61,694. आता याला काय करायचं तर याला मित्रांनो 3,61,694 ला भागिले 2 करायचं म्हणजे आपल्याला मोठी संख्या ही मिळणार आहे. मग बघा बे एक बे उरला किती? 1 उरला, झाले 16, बे 8 16, पुन्हा याला जात नाही म्हणून 0, पुन्हा बे 8 16, त्यानंतर बे 4 8 आणि बे 7 14 म्हणजे ती संख्या कोणती मिळालेली आहे तर बघा 1,80,847 ही मोठी संख्या असणार आहे. आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो.